शेतकरी कर्जमाफीवरून काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विधानानं वाद निर्माण झाला होता। यानंतर आता मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांच्या वक्तव्यावरून सुद्धा नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे। कर्जमाफीवर बोलताना त्यांनी वादग्रस्त विधान केलं, तसंच चूक लक्षात आल्यावर तात्काळ त्यामध्ये सारवासारव देखील केली। सोसायटी काढायची, कर्ज काढायचं, पुन्हा कर्जमाफी व्हायचं, पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची। तर अनेक वर्ष काम चालू आहे, त्याची काही चिंता नाही। महायुती सरकारनं तर जाहीरच केलं देवेंद्रजींनी की 100% आम्ही शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार आहोत, हे आपल्या सरकारने जाहीरच केलेलं आहे। कोणत्याही शेतकऱ्याला स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेणं हे पसंत नाहीये, परंतु नैसर्गिक जे काही आपत्ती असते त्या आपत्तीच्या अनुसरून त्यांना ह्या सर्व कर्जाच्या उठाठेवी कराव्या लागतात। कोण असा माणूस आहे जो स्वतःच्या डोक्यावर कर्ज घेऊन निश्चिंत झोपेल? मग त्यावेळेला त्याच्या घरात असलेले संकट त्याच्यातून निपटारा करण्यासाठी असे कर्ज घेतले जातात आणि जेव्हा कर्जाचा डोंगर होतो त्या टायमाला त्याची ती मागणी येते। काही वेळेला काही चुकीचे काही लोक करत असतील तर तो भाग वेगळा, परंतु बहुतेक शेतकरी हा निसर्गाच्या सांध्यात जेव्हा पीक पाणी नष्ट होतं किंवा बाढ येते किंवा आणखी काय होत असेल त्या वेळेला स्वतः कर्जमाफीची घोषणा करत असतो। म्हणून सरकारसुद्धा त्याचा सहानुभूतीने विचार करते।